एखाद्या घरामध्ये आपण गेलो तर बऱ्याचशा घरांच्या बाहेर आपल्याला पाटी पाहायला मिळते की पाळीव प्राण्यांपासून आणि खास करून कुत्र्यांपासून सावध राहा। परंतु कोल्हापुरात असा एक परिसर आहे आणि तिथे असं एक घर आहे की जिथे कोंबड्यापासून सावधान अशी पाटी लागलेली पाहायला मिळते। नेमका सगळा काय प्रकार आहे आपण पाहूया। घरात घुसलासा तर बघाच, पाटी वाचाय नाही सा, कोंबड्यापासून सावध राहा। वय वय कोंबड्यापासूनच, कुत्र्यापासून नव। ती कुत्री नुसती भुकत्यात, आमचा गब्बर सिंग माग लागतोय। माग लागला की पाय लावून पडायचं, नाहीतर टोचा मारून वाट लावतोय। कोल्हापुरातल्या बावड्यात दहशत आहे भावाची। आमच्या घरी हा कोंबडा 5 महिन्यापूर्वी आला, म्हणजे लहान बच्चीच असताना आणलेलं। तर ते साधारणतः 3 महिन्याचं झाल्यानंतर ते असं टोचण्याचा प्रकार त्यांनी चालू केला। तर आता कसं बाहेरची लोक कोण आली की नाही अंगावरती धावून जातो। आणखीन घरातल्या लोकांना काय करत नाही, तो बाहेरची कोण दिसली की अंगावर धावून जातो। लाल बुंद तुर्रा, गळ्याला राजकुमार सारखी सोनेरी मफलर आणि सकाळी सकाळी वराडलं की अख्ख्या बावड्याला उठवतंय। गेट मधनं कोण येताना दिसला विषय संपला, गब्बर सिंग त्याला पळवून लावतोय। आता हा जो आहे हा आमचा शेजारी श्री याचं नाव, याला तर त्यांना अक्षरशः म्हणजे हैराण करून सोडलेलं आहे। 2-3 वेळा याच्या अंगावर त्यानं त्याच्या गालावर टोच मारून जखम सुद्धा केलेली आहे। खरं तर गटारीला त्याची तंगडी लटकली असती, गब्बरचा पांढरा रस्सा झाला असता। पण गब्बर फेमस झालं आणि मालकानं चिकनचा बेत रद्द केला। काय करणार भावा, पावसाळा असू दे नाहीतर हिवाळा, आमचा नादच निराळा। रणजित माजगावकर, ABP माझा, कोल्हापूर।